नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक्ककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, आपण TYBAच्या जनरल पेपरमधल्या व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत होतो. आज आपण त्यातला 7वा भाग पाहत आहोत. आता व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करत असताना धोरण निश्चिती हा जो तिसरा भाग आहे, या तिसऱ्या भागाचा सेकंड पार्ट, त्यातला समन्वय, कोऑर्डिनेशन याच्या संदर्भातला विचार आज आपण या भागात करत आहोत. या भागावर 20 प्रश्न आज आपण बघणार आहोत. म्हणजे धोरण निश्चितीच्या प्रकरणावर टोटल 40 प्रश्नांचा विचार आज आपण इथे करीत आहोत. त्यात धोरण निश्चितीचे 20 प्रश्न आपण मागच्या भागात अभ्यासले. समन्वयाचे 20 प्रश्न आज आपण येथे अभ्यासत आहोत. चला तर मग सुरू करायचे ना सारंग? ओके, चला. खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. चल निलय, तू सांग. टिंबटिंब विविध विभाग जोडले जाऊन त्यांच्यात परस्परांशी सहकार्याची भावना निर्माण केली जाते. आता टिंबटिंबने विविध विभाग जोडले जाऊन, आता कल्पना करा कशाने जोडले जातात? अहवालाने, नियंत्रणाने, समन्वयाने की नियोजनाने? प्रश्न पडला ना? तर मित्रांनो, अहवाल दिल्याने विविध विभाग जोडले जातील का? फक्त विविध विभागाचा अहवाल येऊ शकतो. नियंत्रण ठेवल्याने विविध विभाग जोडला जाऊ शकत नाही. फक्त तिथे नियंत्रण ठेवून त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम करून घेता येईल किंवा समन्वय साधता येईल. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो समन्वय असेल विविध विभागात, तर त्यांच्यात परस्परांशी सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ बँजो पार्टी डोळ्यासमोर आणा. बँजो पार्टीमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे वेगवेगळे विभाग असं समजा. आता प्रत्येक बँजो पार्टीमध्ये एक सारखा एका गाण्यावरचा जर रिदम आला तर कानाला छान वाटतं की नाही? म्हणजे तिथे काय असतं? कोऑर्डिनेशन असतं. आणि कोऑर्डिनेशन करणारा तुम्हाला माहिती आहे, जो हातवारे करतो. ओके, त्याच्या बोलण्याप्रमाणे किंवा त्याच्या हातवारेप्रमाणे प्रत्येकाचे इन्स्ट्रुमेंट वाजतात. म्हणजे तिथे काय असतं? कोऑर्डिनेशन. बरोबर सांगतोय निलय. म्हणून समन्वयाने विविध विभाग जोडले जाऊन त्यांच्यात परस्परांशी सहकार्य करण्याची भावना निर्माण केली जाते. बरोबर आहे वाक्य. चला, वाक्य पूर्ण केलं आहे. ठीक आहे, आता पुढचं वाक्य वाचा. तू वाचतोय निलय? ओके, नको, आता तू निलेशला वाचू दे. समन्वय हा व्यवस्थापनाचा भाग असून त्याचा संबंध संघटनेतील खालीलपैकी कशाशी असतो? प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. समन्वय काय आहे? हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे आणि त्याचा संबंध संघटनेतील खालीलपैकी कशाशी येतो? आता संघटनेत मॅनेजमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम, म्हणजे आता तुम्हाला मी बँजो पार्टी सांगितली, तो जो हातवारे करणारा तो समन्वयक आहे. तो काय करतो? अंदाजपत्रक तयार करतो का? नाही म्हणतोय? नाही, निलेश नाही म्हणतोय. ओके, निलय उद्दिष्टांशी येतो का? नाही. योजना तयार करतो का? नाही. म्हणजे देखरेख करतो का? हो म्हणतो. म्हणजे पर्याय बरोबर आहे. 22चा पर्याय काय येईल मग? आहे ना. बँजो पार्टीचा तो मेन समन्वय कोऑर्डिनेटर साधणारा लक्षात ठेवायचा. ते नाही लक्षात राहत तर आपल्या शरीराची बॉडी लक्षात घ्या. बॉडीमध्ये ब्रेन काय करतो? सगळ्यांवर कंट्रोल ठेवतो ना. तसंच आहे, देखरेख ठेवतो. ब्रेनचा कंट्रोल सुटला तर बेटा पॅरालिसिस होऊन जातो. म्हणतो नको जाऊ दे, कशाला रिकाम्या गोष्टी करतोय. चला, प्रश्न क्रमांक 23 घ्या. खालीलपैकी कोणत्या घटकांच्या आधारे समन्वय साधला जातो? कोणता असा घटक की ज्याच्याद्वारे समन्वय साधला जातो? आता समन्वय साधायचं असेल तर योजनाबद्ध आखणी करावी लागेल का? कार्याचं विभाजन करावं लागेल का? तपासणीच्या साह्याने, इथे नको 6 करा. ठीक आहे, साह्याने करा. ठीक आहे, इथे साह्याने. आता अशा पद्धतीने कोणत्या घटकांच्या आधारे समन्वय साधला जातो? मित्रांनो, समन्वय साधायचं असेल तर तुम्हाला प्रथमतः योजनाबद्ध आखणी म्हणजे नियोजन करावंच लागेल. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. कार्याचं विभाजन पण करावं लागेल. प्रत्येकाचं काम वाटून द्यावं लागतं की नाही? जसं शरीरामध्ये योजनाबद्ध आखणी आहे. हात कुठे असेल, पाय कुठे असेल, हाताची जागा पायाने घेतली तर चालेल? नाही म्हणतोय ना निलय? नाही म्हणतोय. तपासणीच्या साह्याने म्हणजे इथे कंट्रोलिंग पण पाहिजे ना ब्रेनचा. इथे लक्षात घ्या की योजनाबद्ध आखणी करून आता तो इन्स्ट्रुमेंट वाजवणारा बँजो पार्टीतला व्यक्ती काय करतो? आधी योजनाबद्ध आखणी करतो. कोणतं म्युझिक आपल्याला गाणं वाजवायचं आहे, त्यानुसार कोणत्या व्यक्तीकडे कोणतं इन्स्ट्रुमेंट दिलं आहे, कार्याचं विभाजन केलं आहे आणि तो तपासणी करतो आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट योग्य आहे की नाही. म्हणजे तिन्ही घटक आहे. मग पर्याय कोणता येईल? वरील सर्व. एकदम बरोबर सांगतोय निलय. ठीक आहे, चला पुढचा घटक घ्या. खालील व्याख्या कोणाची ते सांगा.
समन्वय म्हणजे व्यवस्थापकाच्या विभिन्न कार्याला परस्पर जोडणे. आता कोऑर्डिनेशन म्हणजे मॅनेजमेंटच्या विभिन्न कार्याला परस्पर जोडणे. आता वेगवेगळे कार्य, वेगवेगळे बँजोचे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याचे तुम्हाला परस्परांशी जोडायचे म्हणजे एकसारखा म्युझिक आला पाहिजे, कानाला एकदम मधुर वाटलं पाहिजे ना बेटा. ही व्याख्या कोणी केली आहे कोऑर्डिनेशनची, सांगू शकाल? वाचलेलं नाही आहे? अरे बेटा वाचावं लागतं, याच्यासाठी हे तर आपल्याला मनाला सांगून चालणारच नाही. इथे लक्षात घ्या, चार्ल्स बर्ची व्याख्या नाही, टेरीची नाही, सेक्लर हडसनची व्याख्या आहे. सेक्लर हडसनने काय म्हटलंय? समन्वय म्हणजे व्यवस्थापकाच्या विभिन्न कार्याला परस्पर जोडणे. म्हणून ही व्याख्या सेक्लर हडसनची आहे, त्याच्यामुळे मुनेवरिलेची येणारच नाही. चला पुढचा प्रश्न घ्या मग. हेनरी फेयॉल यांच्या मते समन्वयाचे कार्य हे खालीलपैकी कोणत्या कार्यापासून भिन्न करता येत नाही? वेगळं नाही करता येत, समन्वय करायचं आहे. आता समन्वयामध्ये योजना तयार करावी लागते की नाही? बँजो पार्टीवाल्याने प्लॅन तयार केला की नाही? कोणतं गाणं वाजवायचं, कुणाकडे जायचं, लग्न आहे ना, गाणं वाजवायला म्हणजे प्लॅन तयार केला. त्याच्यात संघटन करणं म्हणजे सगळ्या लोकांना बोलवलं की नाही, सगळ्यांना आदेश दिले, तिन्ही बरोबर आहे, म्हणजे पर्याय कोणता येणार बेटा? इथे वरील सर्व. म्हणून बँजो पार्टीचं उदाहरण एकदम सगळ्यात सोपं आहे. ओके मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 आपण बघूया. प्रश्न वाच बेटा विना. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य विचारलंय का? ठीक आहे. हां, आता विना वाचते. समन्वय ही एक प्रक्रिया आहे, बरोबर आहे, प्रोसेस आहे. कोऑर्डिनेशन एक प्रोसेसमध्ये येतं, बरोबर आहे, ठीक आहे. चला, या प्रक्रियेचा संबंध एका व्यक्तीशी येतो. आता ही समन्वयाची प्रक्रिया एक व्यक्ती असेल तर कोऑर्डिनेशन लागेल का? एकट्यालाच कोऑर्डिनेटर करेल? नाही म्हणते. ओके, कारण इथे बँजो पार्टीमध्ये एकटा व्यक्ती असेल तर कोऑर्डिनेशनचा प्रश्न नाही. 2पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर कोऑर्डिनेशन असतं. आपल्याही शरीरामध्ये असंच असतं की नाही, वेगवेगळे पार्ट आहे, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम मेंदू करतो ना. मेंदू इज अ मॅनेजर ऑफ युअर बॉडी. ओके, 2पेक्षा अधिक व्यक्तींच्या प्रयत्नामुळे एकसूत्रीपणा निर्माण करणे आवश्यक आहे. जेव्हा 2पेक्षा अधिक व्यक्ती असतील त्यांच्या प्रयत्नामध्ये आहे ना, प्रयत्नामुळे एकसूत्रीपणा निर्माण करणे आवश्यक आहे, बरोबर आहे. सर्व विभागांची एकत्रित कृती होय, सगळ्या विभागांची एकत्रित ही कृती असते. कारण कोऑर्डिनेशन म्हणजे हाताने काय काम केलं, पायाने काम केलं, म्हणून एकत्र काम केलं राठी मॅडमने, असं म्हणतात ना. ओके, म्हणून इथे कोणतं विधान चुकीचं? अयोग्य विधान, पर्याय क्रमांक B2. ओके, या प्रक्रियेचा संबंध एका व्यक्तीशी कधीच नसतो नेला आहे, इथे अनेकांशी असतो. एक व्यक्ती असेल तर कोऑर्डिनेशनचा प्रश्न येत नाही. तुम्ही 2पेक्षा जास्त असेल तर कोऑर्डिनेशन लागतं. बघ पुढचा प्रश्न आता तू वाच म्हणजे तुझ्या लक्षात येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 27 आहे. 27मध्ये दिले, क्रिकेट या सांघिक खेळाडूंमध्ये खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? मित्रांनो, क्रिकेट खेळताय तुम्ही? पंकज म्हणतो मी खेळतोय. बरं पंकज, क्रिकेट खेळताना हा सांघिक खेळ आहे का वैयक्तिक आहे? 2पेक्षा जास्त असेल तर सांघिक आहे म्हणतो. किती प्लेयर असतात तुला माहिती आहे, मी काही बोलणार नाही, वेळ नको घालवू आता, तुलाही माहिती आहे ना. आता इथे समन्वय त्याच्यामध्ये आवश्यक आहे का? बॉल कोण फेकेल, झेलेल कोण आहे ना, बाउंड्रीवर कोण उभा राहणार, कोऑर्डिनेशन पाहिजे ना. ओके, म्हणजे इथे समन्वय पाहिजे. नियंत्रण पाहिजे का? नियंत्रणपेक्षा कशाची गरज जास्त आहे? कोणती बाब आवश्यक आहे? इथे बघा, नियंत्रण, तुमच्यावर कंट्रोल ठेवलं म्हणजे तुम्ही चांगलं खेळाल का? मार्गदर्शन चांगलं झालं म्हणजे खेळालच. संघटन असेल तर असं वाटतं. पण बेटा, कोणताही सांघिक खेळ जेव्हा आपण खेळतो ना सगळे मिळून, तिथे समन्वय खूप आवश्यक आहे. कारण एकमेकांशी तिथे सगळं डिपेंड आहे. इकडनं जर बॅटिंग कोणी केली तर कॅच करणारा लागेल ना बाजूला, तिथे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन लागतं बेटा. क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, जेही सांघिक खेळ आहे त्याच्यामध्ये काय लागतं? समन्वय. म्हणून हे लक्षात घ्या, जिथे 2पेक्षा जास्त लोक आहेत तिथे समन्वय महत्त्वाचं आहे. ओके, यानंतर 27वा प्रश्न घ्या. समन्वय हे संघर्ष दूर करण्याचे यंत्र आहे, मंत्र आहे, तंत्र आहे की षडयंत्र आहे? वाचा. आता निशा तू सांग, समन्वय हे संघर्ष दूर करण्याचे काय आहे? यंत्र आहे? नाही मॅडम, ही मशीन नाही आहे, मंत्र आहे. मग तू मंत्र म्हणते का? समन्वय नाही, ते पण नाही. मग तंत्र आहे, टेक्निक आहे? हो मॅडम, अगदी सोपं उत्तर आहे. षडयंत्र म्हणजे तुम्ही तर चापलुसी करताय का तिथे? नाही ना. मग इथे तंत्र. म्हणून समन्वय हे संघर्ष दूर करण्याचे एक टेक्निक आहे, तंत्र आहे, हे लक्षात घ्या. ओके, याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती बाब ही समन्वयासाठी आवश्यक नाही? म्हणजे कोऑर्डिनेशन तुम्हाला करायचं आहे ना, त्याच्यासाठी ती आवश्यक नाही, ते ओळखायचं आहे. आता तुम्हाला कोऑर्डिनेशन ठेवायचं म्हणजे बॅलन्स ठेवावं लागेल की नाही?
ठेवावा लागतो म्हणतात आहे ना. तुमची बॉडी लक्षात घ्या. तुमच्या बॉडीमध्ये कॉर्डिनेशन ठेवायचं आहे, बॅलन्सिंग पाहिजे की नको पाहिजे, कामसुद्धा अचूक वेळेत व्हायला पाहिजे की नको आहे ना. क्रिकेट खेळताना तू लय संतुलन पाहिजे, अचूक वेळ पाहिजे, बरोबर आहे. नरेश सांग आता, एकत्रितपणा लागतो की नाही सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये? लागतो. पण स्पर्धा लागेल का एकाच संघामध्ये? तिथे स्पर्धा नाही चालत बेटा. आपल्या आपल्यात नाही स्पर्धा करायची. स्पर्धेसाठी समन्वयाचा विषय नसतो. जिथे स्पर्धा असेल तिथे समन्वय नसते, कारण स्पर्धेमध्ये आपण काय करतो एकमेकांचे, जाऊ दे मला माहीत नाही कोण ओढतं कोणाचं, तुला माहिती आहे ना. खालीलपैकी कोणती बाब ही समन्वयासाठी आवश्यक नाही? वरच्या तीनपैकी या तिन्ही पाहिजे म्हणजे स्पर्धा नको, म्हणून इथे पर्याय कोणता बरोबर येणार आहे? आवश्यक नाही विचारलं आहे म्हणजे ड. ओके. पुढचा प्रश्न घ्या 30 नंबरचा. समन्वय आणि सहकार यातील फरक स्पष्ट करणारा चुकीचा असलेला पर्याय निवडा. कॉर्डिनेशन आणि कॉपरेशन हे दोन शब्द आहेत. कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय, कॉपरेशन म्हणजे सहकार. यामध्ये फरक आहे. फरक आहे ना. शब्द इंग्लिश वेगवेगळे असं म्हणून नाही, किंवा मराठी म्हणून वेगळे नाही, पण तिथे अर्थ वेगळा आहे. कॉर्डिनेशन वेगळं असतं, कॉपरेशन वेगळं असतं. माझ्या पायाला हाताची गरज असेल तर तो सहकार करेल, पण समन्वय पाहिजे असेल तर त्यांचं सगळ्यांचं एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन लागेल. पायाला काटा बसल्याबरोबर डोक्यात विषय जातो, डोक्याकडनं लगेच ऑर्डर निघते. दिस इज अ कॉर्डिनेशन आहे ना. समन्वय हा शब्द मग सहकारापेक्षा संकुचित आहे का? नाही म्हणतो, कारण समन्वय म्हटलं की मोठं काम आहे बेटा, सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. म्हणजे हे विधान चुकीचं वाटतं? ओके ठीक आहे, आत्ता थोडा वेळ लिहून ठेव, हे चुकीचं आहे. समन्वय हा शब्द सहकारापेक्षा व्यापक आहे, कारण मी तुला मदत करण्यापेक्षा समन्वय आहे ना. आता मी माझ्या सहकार्याला मदत केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं, या दोघांमध्ये फरक आहे ना. समन्वय हे जास्त मोठं असतं, म्हणजे हे व्यापक आहे, हे बरोबर आहे. समन्वय करायचं म्हणजे वेळ एक ठरवावा लागतो, मात्रा ठरवावी लागते, निर्देशन ठरवावे लागतात आहे ना. यांची मोजपट्टी पण असते, ती सहकाराला नसते आहे ना. कॉलेजमध्ये आपण पेपर सोडवताना आपल्याला मदत केली कोणी, ते सहकार झालं. पण समन्वय म्हणजे आपल्याला वेळेचे पण भान ठेवावं लागतं आहे ना, मात्रा पण ठरवावी लागते, किती मार्क्स मिळणार आहे, निर्देशन पण आपल्याला दिले जातात, याची मोजपट्टी असते बेटा. म्हणून इथे हे बरोबर आहे. समन्वयाचा दर्जा हा सहकारापेक्षा श्रेष्ठ असतो की नाही? मी तुला मदत करणं आणि आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याच्या श्रेष्ठ कोण? सगळे मिळून, म्हणजे समन्वयाचा दर्जा हा श्रेष्ठ आहे. म्हणून इथे चुकीचा असलेला पर्याय निवडायचा होता. म्हणजे समन्वय हा शब्द सहकारापेक्षा खूप संकुचित नाही आहे, तो व्यापक आहे. इथे संकुचित दिला म्हणून पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे. म्हणून इथे उत्तर आपल्याला चुकीचा पर्याय निवडा म्हटलाय, अ पर्याय आला. ओके. यानंतरचा 31वा प्रश्न घ्या. पुढील कोणत्या कारणांमुळे समन्वयाची आवश्यकता निर्माण झाली आहे? बघा, कॉर्डिनेशन आहे. एक लक्षात घ्या, मला गावाला जायचं आहे. माझ्या पप्पांनी मला बेल लावून दिली आहे की रात्री माझ्या मुलाने लवकर उठावं. मी लावून ठेवली होती आधी की मला उठायचं आहे, मला उद्या जायचं आहे मुंबईला जाण्यासाठी मी 4 वाजेचा अलार्म लावला. माझ्या पप्पांना माहितीच नाही, मी झोपून गेले. माझे पप्पा आले, त्यांनी लगेच काय केलं की गावाला जायचं आहे, म्हणजे मी उद्दिष्ट ठरवलेलं होतं, मला मुंबईला जायचं आहे. पप्पांना वाटलं यांनी घड्याळ नाही लावलं तर त्यांनी अर्धा तास आधी माझा मुलगी उठावी, म्हणून त्यांनी अर्धा तास आधीच घड्याळ करून टाकलं. म्हणजे मग मी कितीला उठणार बेटा आता? 3:30ला. पण बेटा माहिती आहे का, माझ्या आईला अजिबात त्यातलं माहीत नव्हतं काही. माझी आई आली आणि माझ्या आईने विचार केला की बापरे, हिला तर 1 तास जास्तीची तयारीला लागून जाईल, याच्यापेक्षा आपण 1 तास हिचा आधीचाच बेल लावून टाका. आईने 1 तास घड्याळ परत मागे करून टाकला. मित्रांनो, मला कितीला जायचं होतं? 4ला आहे ना. मी 4ला उठण्याचं म्हणजे 5ला माझी गाडी होती, मी 4ला उठणार होते. पप्पांनी त्याची वेळ 3:30ला गेली. आईने अजून 1 तास आधी करून टाकली, 2:30 वाजता. मला सांगा, माझा 1.5 तास वाया गेला ना. म्हणून इथे कॉर्डिनेशन आहे का? की इथे समन्वयाची आवश्यकता का निर्माण झाली? उद्दिष्ट असाध्य करण्यासाठी. आता तुमच्यासमोर उद्दिष्ट असेल तर ते साध्य करायचं आहे की असाध्य करायचं आहे? साध्य करायचं आहे. म्हणजे याच्यासाठी समन्वयाची आवश्यकता नाही. इथे हे पर्याय चुकीचा आहे, हे दिसतंय ना तुम्हाला, कारण इथे उद्दिष्ट साध्य पाहिजे होतं, हे असाध्य म्हणतो. व्यवस्थित काम करण्यासाठी पाहिजे, हो म्हणे मॅडम, चांगलं काम पाहिजे. आंतरसंघर्ष करण्यासाठी, आपसात भांडणं करण्यासाठी पाहिजे की आंतरसंघर्ष सोडवण्यासाठी पाहिजे? आंतरसंघर्ष सोडवण्या म्हणजे वाक्य चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे. तज्ज्ञ आणि सामान्य कर्मचारी एकात्मतेसाठी, म्हणजे तज्ज्ञ चांगले एक्सपर्ट लोक आणि सामान्य लोक. आपल्या घरात आपण पाहतो ना, काही हुशार असतात, काही कमी असतात, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं. अरे ऑफिसमध्ये पण असतात, काही खूप हुशार असतात, काही कमी असतात
सगळ्यांना एकत्र घेऊन मॅनेजरला चालावं लागतं, म्हणजे त्यांच्यात एकात्मतेसाठी. हे पण विधान बरोबर आहे. मग आता इथं तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे समन्वयाची आवश्यकता निर्माण झाली आहे? पर्याय शोधा. मग आता व्यवस्थित कार्य करण्यासाठी पण समन्वय पाहिजे, तज्ज्ञ आणि सामान्य कर्मचारी एकात्मतेसाठी पण पाहिजे. मित्रांनो, अरे नाही रे निलय, इथे असाध्य लिहिलं आहे म्हणून हे चुकतं आहे. साध्यतेसाठी असतं तर हे पण बरोबर होतं. आंतरसंघर्ष दूर करण्यासाठी असं असतं तर हे पण बरोबर होतं. कन्फ्यूज नको हो. आंतरसंघर्ष आपसात भांडणं करण्यासाठी समन्वय पाहिजे का? नाही ना. आता समजला. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 शोधा. कुठे? क. बरोबर आहे ना. म्हणून पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. चला याच्यानंतरचा पुढचा घ्या. 32वा प्रश्न कोण वाचतोय? सुरेश. ओके, वाच बेटा. समन्वय यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तत्वांचा वापर केला जातो? चल, आता कोणता तत्व वापरला जातो वाचा. अप्रत्यक्ष संपर्क, सातत्याचे तत्व, कृतीचे विलगीकरण, ताठरता. काय प्रश्न विचारलाय सुरेश? नीट लक्ष दे, घाई करू नको. कृतीचं विलगीकरण कशावरनं म्हटलं? आधी लगेच घाई नको करू. क पर्याय सांगू नको. समन्वय यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? म्हणजे तुमच्याकडे कॉर्डिनेशन आहे, ते कॉर्डिनेशन तुम्हाला सक्सेस करायचं आहे. कोणत्या तत्वांचा वापर तुम्ही करणार? तिथे प्रत्यक्ष संपर्क कराल की अप्रत्यक्ष? बेटा, कितीही मोठा व्यक्ती असो, काही वेळेस त्याला प्रत्यक्ष संपर्क करणं आवश्यक असतं, कारण गैरसमज असतात, प्रत्यक्ष भेटून सोडवावे लागतात. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. सातत्याचे तत्व म्हणजे हे कंटिन्युअस तुम्हाला काम करावं लागेल ना. आज समन्वय साधला, उद्या सोडून दिला, साथ द्यावी लागते. सातत्याचे तत्व आहे. नंतर कृतीचे विलगीकरण म्हणजे मी एक काम करू, तुम्ही एक काम करा, असं चालेल का? मग आपल्यामध्ये कॉर्डिनेशन राहील का? विलगीकरण म्हटलं आहे, सलगीकरण नाही. म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे. काम करताना समन्वय ठेवताना ताठरता पाहिजे का? एन्जॉय पार्टीमध्ये कॉर्डिनेशन ठेवताना दुसरा म्हणेल की मी नाही वाजवणार, त्याचं गाणं तो पाहिजे, असं नाही चालत रे बेटा. इथे कॉर्डिनेशनमध्ये ताठरता नाही पाहिजे. इथे काय पाहिजे? लवचिकता पाहिजे. जसं तुम्हाला ऑर्डर मिळाली तसं काम झालं पाहिजे. म्हणजे आता इथे ताठरता नाही चालत, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. इथे फक्त कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? तर या 4 तत्वापैकी फक्त एकच बरोबर आहे, सातत्याचं तत्व. सुरेश लक्षात ठेव, प्रत्यक्ष संपर्क केला तर समन्वय चांगला होतो रे बेटा. हे सातत्याने करावं लागतं संपर्क. कृती अलग नाही, सारखी ठेवावी लागते, सलग पाहिजे आहे ना, विलग नको. ताठरता नाही, लवचिकता पाहिजे. हे सगळे गुण असते ना तर हे सगळेच बरोबर आले असते. पण इथे त्यांनी काय केलं? उलटं केलं आपल्याला फसवायला. ओके, म्हणून तत्वांचा वापर लक्षात घ्या. याच्या पुढचा प्रश्न 33वा घ्या. चांगल्या आणि प्रभावी समन्वयासाठी खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा वापर केला जातो? रमेश, चांगल्या आणि प्रभावी समन्वय. आता तुला समन्वय साधायचा आहे, चांगला पण आणि प्रभावी. उद्या तू मॅनेजर झालाय. ओके, मॅनेजर झाल्यानंतर तुला कॉर्डिनेशन करायचं आहे, तर तू काय काय माध्यम वापरशील रे बेटा? प्लॅनिंग करशील म्हणतो, बरं. संघटन करशील, सगळ्यांना एकत्र आणशील, ओके. संसूचन करेल म्हणजे तुझी गोष्ट तू इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, ओके. नियमावली पण तयार करेल, ओके. बरोबर आहे का रे गणेश? चांगलं प्रभावी समन्वय पाहिजे तर प्लॅनिंग लागतंच ना बेटा. तुला आता बँजो पार्टीमध्ये काम करायचं असेल तर बँजोचा मेन जो संचालक असतो आहे ना, हातवारे करणारा तो मॅनेजर, त्याला नियोजन करावं लागतं, संघटन पण करावं लागतं. सगळे लोक बरोबर वाजवणारे आलेत की नाही, त्यांच्यामध्ये मेसेज पण बरोबर गेला पाहिजे, म्हणजे संसूचन व्हायला पाहिजे. त्यांची काही नियमावली असते, किती वाजता कुठे जायचं हे नियमावली पण ठरवलेली असते, किती पैसे मिळणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ठरलेल्या असतात. म्हणजे सगळे पर्याय बरोबर आहे ना? यस, सुरेश म्हणतो बरोबर आहे मॅडम. ड उत्तरले. हां, लिहू करे सगळं. हां, सुरेशच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं नाही का बरं? ड यापैकी नाही म्हणतो. अरे बेटा, क उत्तर म्हणतोय. बरोबर आहे, क उत्तर आहे. क उत्तर म्हणजे वरील सर्व येणार आहे, यापैकी नाही नाही ना, सगळे आहे. म्हणून पुढचा पर्याय काढणं. प्रश्न क्रमांक 34 घेऊया. गुलिकच्या मते समन्वय साधण्यात खालीलपैकी कोणते अडथळे येतात? आता कोणते अडथळे येतात प्रश्न विचारला आहे. आता गुलिकचं मत आहे, निश्चित माहिती आहे का? माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. माहीत नसेल तर कल्पना करून उपयोग नाही, पण काही वेळेस आपण अंदाज बांधू शकतो बेटा. आता भविष्यकालीन साशंकता हा पर्याय पहिला दिला आहे आणि विचारातील सुलभता. आता इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? समन्वय, आणि या समन्वय साधण्यामध्ये कोणता अडथळा येतो? आता मला भविष्याविषयी साशंकता आहे. आज कोरोना आहे, उद्या काय होईल, कोरोना निघेल की नाही, मग आम्ही रेग्युलर भेटू की नाही, आहे ना. अजून साशंकता आहे म्हणजे अडथळा आला ना कॉर्डिनेशनमध्ये, आम्ही एकमेकांना भेटू शकतो का?
नाही, म्हणजे हा अडथळा आहे. आता विचारातील सुलभता, तुझे आणि माझे विचार सारखे आहेत, सुलभ आहे ना. विचार जर वेगळे असतील, विचारातील विभिन्नता असतील तर मग प्रश्न निर्माण झाला असता. पण विचारामध्ये सुलभता आहे, मी जे म्हणते ते तू म्हणतो, आपल्यामध्ये कॉर्डिनेशन आहे, म्हणजे हा अडथळा होऊ शकत नाही. म्हणून इथे पर्याय होता कोणता, एकच बरोबर आहे ना गणेश? ओके. सुरेश म्हणतो नाही, पर्याय क्रमांक अ लिहा म्हणे मॅडम. लिहू करे? हो. वीणा म्हणते लिहा मॅडम, अ बरोबर आहे, फक्त एकच पर्याय बरोबर आहे, म्हणून 34चं उत्तर अ. ओके. आता 35वा प्रश्न बघा. प्रभावी समन्वयासाठी तंत्राचा वापर करताना खालील कोणती बाब विचारात घेतली जात नाही? आता प्रभावी तुम्हाला समन्वय साधायचा आहे, तंत्राचा वापर केला जातो आणि यासाठी खालील कोणती बाब विचारात घेतली जात नाही, म्हणजे कोणते टेक्निक वापरले जातात पण याच्यात कोणतं टेक्निक इथे वापरलं जात नाही. आता मला सांगा, तुमचं प्रभावी समन्वय साधायचं आहे. आता तुम्ही बँजो पार्टीचे मेन मॅनेजर आहात. तुमच्यामध्ये आदेशाची साखळी असली पाहिजे की नाही, मी एकाला निरोप दिला की दुसऱ्यापर्यंत जायला पाहिजे, दुसऱ्याने तिसऱ्याला दिला पाहिजे, की सगळ्यांना मीच फोन करत बसू, 10 वाजता मला तुझ्याकडे लग्नाला यायचं आहे माझी बँजो पार्टी घेऊन, आणि मला 9:30ला निरोप मिळाला, 9:30ला मी 10 लोकांपर्यंत फोन करता करता कॉर्डिनेशन होईल का? नाही म्हणतो. ओके. मग आदेशाची मी एकाला सांगितलं, त्याला माहिती आहे दुसऱ्याने, एकाने त्याला, दुसऱ्याने त्याला, असं निरोप दिला तर होईल ना. तसं क्लास 1 ऑफिसरने क्लास 2ला, क्लास 2ने क्लास 3, क्लास 4 असं आदेशाची जर साखळी असेल तर कॉर्डिनेशन होणार ना, म्हणजे हे बरोबर आहे ना. आता इथे घेतली जात नाही असा शब्द आहे बघा, लक्षात ठेवायचा. समिती तुम्हाला गठीत करायची आहे की विघटित करायची आहे? एकाच ठिकाणी समितीत लोकांना आणायचं आहे की त्याच्यामध्ये फाटाफूट करायची आहे? नाही ना, म्हणजे हे पर्याय चुकीचा आहे, कारण समितीचे गठन असते, विघटन नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला अहवाल सादरीकरण करावं लागेल ना, बरोबर आहे ना. अहवालाचं सादरीकरण करावं लागतं, म्हणून इथे अहवालाचे सादरीकरणसुद्धा करावं लागतं बेटा. जेव्हा तुम्ही एखादं गाणं केल्यानंतर चांगलं झालं की वाईट झालं की कसं झालं तुम्हाला सांगतात ना, ज्याने बोलावलं ते, म्हणजे ते अहवाल सादर करतात. संदेशवहन म्हणजे तुमच्यापर्यंत व्यवस्थित निरोप पोहोचला पाहिजे. कॉर्डिनेशनमध्ये या सगळ्या गोष्टी आहे. मग समितीचं विघटन चालत नाही, म्हणून इथे पर्याय क्रमांक कोणता चुकीचा येतोय गणेश? ओके, ब, समितीचे विघटन आहे ना. प्रश्न इथे आहे म्हटले असते कोणती बाब विचारात घेतली जाते तर 3 आले असते, बरोबर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 36 घ्या. समन्वयाचे महत्त्व स्पष्ट करणारे खालील विधान. इथे काळजीपूर्वक पाहिजे बेटा. अरे मी म्हातारी झाली आता, थोडीशी कधी कधी चुका करून टाकते आहे ना. काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये पहिला पर्याय वाचा. डोळ्यासमोर बँजो पार्टी तुमच्या ठेवा आणि वाचा बरं. समन्वयात सर्व व्यवस्थापकीय कार्याचा समावेश नसल्याने. आता सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा एका ठिकाणी समावेश नसतो का, विचार करा. नाही मॅडम, हे चुकीचं आहे, कारण सगळ्या लोकांचं एकमेकांशी कॉर्डिनेशन असतं म्हणतो आहे ना. खेळामधला निश्चित माहिती आहे तुला, क्रिकेट खेळतो ना तो, क्रिकेटमध्ये सगळ्या कार्यांचा समावेश एकमेकांशी असतो, इथे नसल्याने म्हटलं आहे, म्हणून हे चुकलं आहे मॅडम. प्रशासनातील सर्वच विभागांचे कार्य परस्पर पूरक असल्याने. सगळ्यांचे कार्य एकमेकांशी निगडीत आहे म्हणून कॉर्डिनेशन पाहिजे म्हणतो, बरोबर आहे. खेळामधल्या, क्रिकेटमधल्या सगळ्यांचं काम एकमेकांवर डिपेंड आहे. बॉलिंग करणारा, कॅचिंग करणारा बरोबर असेल तर एकमेकांवर यश आहे. ओके. समन्वयामुळे परस्परांशी संबंधित कृती घडवून आणता येणे शक्य असल्याने. इथे येणे पाहिजे होतं आहे ना, शक्य असल्याने. तुम्हाला जी कृती करायची आहे तो बँजोवाला करून घेतो ना, म्हणजे कॉर्डिनेशन तुमच्या खेळामध्ये टीम मॅनेजर काय करतो, तुमच्याशी संबंधित कृती घडवून तुम्हाला जसं पाहिजे तसंच सांगतो, तो शिकवतो, म्हणजे हे पण बरोबर आहे. सर्व परस्पर विरोधी घटकांना एकत्रित आणून त्यामध्ये संतुलन निर्माण करता येणं शक्य असल्यामुळे, हे बरोबर आहे मॅडम. खेळामध्ये काही लोकांचा आपसात नाही पटत, पण मॅनेजरने सांगितलं तर बॅलन्स ठेवावा लागतो आहे ना. म्हणजे इथे कसं असतं, बँजोमध्ये पण तसंच असतं म्हणतो. ओके. बँजोमध्ये पण सगळे वेगवेगळे घटक आहेत, सगळे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांना एकत्रित आणायचं आणि एक छान सुरेख असा आवाज काढायचा ना, मधुर, त्याच्यात संतुलन साध. म्हणजे आता मला सांगा, अचूक उत्तर शोधा, म्हणजे जे चूक नाही, योग्य पर्याय. आता योग्यमध्ये पहिला एक पर्याय सोडला तर सगळे बरोबर आहे, बरोबर आहे ना गणेश? ओके. सुरेश म्हणतो ते सगळे बरोबर आहे मॅडम. खालचे 2, 3, 4 पर्याय नंबर क घ्या मॅडम. निवडू का रे? हो म्हणतो, ठीक आहे. मग इथे क, 2, 3, 4 हे तिन्ही बरोबर आहे. म्हणून इथे महत्त्व सांगणारे हे सगळे घटक आहे मित्रांनो. पहिल्या याच्यात समावेश असल्याने म्हटलं असतं तर तरी बरोबर आलं असता, पण इथे नसल्याने असा शब्द बदलून टाकतात ते. ओके. म्हणून काळजीपूर्वक वाचायचं आहे. आता पुढचा प्रश्न घ्या, 37.
खालीलपैकी कोणता समन्वयातील अडथळा नाही ते निवडायचं आहे. अडथळा नाही, कारण आपण समन्वय साधतो, बऱ्याच वेळेस आपल्या समन्वयामध्ये कॉर्डिनेशनमध्ये अडथळा येतो, पण तो म्हणतो इथे अडथळा नाही ते निवडा. म्हणून आता इथे बघा, वेगळ्या विभागांना परस्पर विरोधी अग्रक्रम दिल्यास, वेगळ्या विभागांना आहे ना परस्पर विरोधी, म्हणजे ज्याचा नंबर क्लास 2 आहे त्याला छोटं आहे ना कमी लेखायचं, क्लास 1ला एकदमच कमी लेखायचं, चालतं का? अग्रक्रम तुम्ही ठरवताना नाही चालणार, म्हणजे हे वाक्य अडथळा आहे. तुम्ही वेगळ्या विभागांना परस्पर विरोधी अग्रक्रम जर दिले तर अडथळा निर्माण होऊ शकतो. इथे तुम्हाला अडथळा नाही हे पाहायचं आहे. विविध विभागांच्या हालचाली योग्य वेळी पूर्ण न झाल्यास, आता तुमचे वेगवेगळे विभाग आहे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकचे आहे ना, बँजोचे, आणि त्याच्या हालचाली योग्य वेळी पूर्ण न झाल्यास अडथळा येईल ना? हो म्हणतो, हे पण बरोबर आहे. अडथळा येतो ना, अग्रक्रम दिला नाही तरी पण अडथळा येतो. त्याच्यानंतर 37मध्ये बघा, प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली तर अडथळा येईल का मला सांगा. इथे अडथळा विचारला आहे ना, योग्य वेळी पूर्ण न झाला तर अडथळा येतो, पण इथे अडथळा नाही. आता अडथळा नाहीमध्ये प्रत्येकाला जी कामं दिली त्याने आपापली कामं केली तर अडथळा येईल का? नाही ना, म्हणजे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे प्रशासनाने केलेले बदल संबंधित विभागापर्यंत तात्काळ न पोहोचवल्यास, मला सांगा, मेसेज मी तुम्हाला दिला तो खालपर्यंत नाही पोहोचला, जो बदल आहे तो संबंधित विभागापर्यंत तात्काळ न पोहोचवला तर अडचणी आल्या असत्या ना, समन्वयात आल्या असत्या म्हणतो सुरेश. ओके, म्हणजे इथे पर्याय क्रमांक अडथळा नाही कोणता आहे? आपली जबाबदारी स्वीकारल्यास. म्हणून हे बाकीचे सगळे अडथळे आहेत. परस्पर विरोधी अग्रक्रम दिला तरी अडथळा येतो, राग येतो आहे ना, एक खालच्याला वर मान दिला तर त्याला राग येतो ना, बरोबर आहे. दुसरा, हालचाली योग्य वेळी पूर्ण न केल्या, तुम्हाला दिलेलं काम हे योग्य वेळेस न केलं तरी पण प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही आपली कामं जबाबदारीने स्वीकारली तर प्रॉब्लेम नाही बेटा, आणि केलेले बदल तुमच्यापर्यंत पोहोचले तरी प्रॉब्लेम नाही. ओके, पण नाही पोहोचलं तर मात्र प्रॉब्लेम येणार आहे. यानंतरचा प्रश्न घ्या 38 नंबरचा. श्रीमती मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते समन्वय खालीलपैकी कोणत्या बाबींनी साधता येतो? इथे कोणत्या बाबींनी साधता येतो? ओके, आता कोणत्या बाबींनी साधाल सांगा. जबाबदार व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधून आणि केवळ आदेश देऊन, हे 2 पर्याय तुम्हाला दिले. हे विधान श्रीमती मेरी पार्कर फॉलेटचं आहे. समन्वय खालीलपैकी कोणत्या बाबींनी साधता येतो? कॉर्डिनेशन करायचं आहे. आता जबाबदार व्यक्तींशी प्रत्यक्ष तुम्ही संपर्क साधून केलं तर निश्चितच तुमच्याकडे प्रॉपर माहिती येईल, कॉर्डिनेशन होईल आहे ना. तुम्हाला बँजो पार्टीत काम करायचं आहे, तुम्ही ज्याच्याकडे घरचा माणूस आहे त्याला विचारलं तर ठीक आहे, शेजारच्याला विचारलं तर निश्चित होईल का तुमचं काम? कॉर्डिनेशन होईल का? नाही होणार, बरोबर आहे ना. म्हणजे हा पर्याय समन्वय साधता येईल, हा पर्याय एक बरोबर आहे. केवळ आदेश दिला तुम्हाला, नुसती ऑर्डर देऊन चालत नाही. तिथे तुम्हाला मार्गदर्शन पण करावं लागेल, नियोजन पण करावं लागेल, कामं समजावून द्यावे लागतील, सहकार्य पण लागेल. हे पर्याय नाही. म्हणजे 38मध्ये पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? फक्त 1. म्हणून पर्याय कोणता येणार आहे रमेश? फक्त 1. ओके, आता यानंतरचा ज्ञानेश्वर तू वाच. प्रशासनात समन्वय साधण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात? बघा, समन्वय साधायचा आहे आणि त्यासाठी कोणते उपाय? आपल्या घरामध्ये, आपल्या घरात अनेक कुटुंबातली वेगवेगळे सदस्य लोक आपण राहतो ना, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आपण काही उपाय करतो. तसंच इथे बघा, तुम्ही काही उपाय करतात का? इथे प्रशासन आहे, प्रशासनामध्ये पात्रता आणि आवड विचारात घेऊन जबाबदारीचं वाटप करणं. आपल्या घरात बघा, तुमची आवड आणि पात्रता विचारात घेऊन तुम्हाला काम दिलं तर आवडेल ना, समन्वय राहील ना. पण त्याच्या विरुद्ध काम केलं तर कसं राग येतो ना, तसंच इथे पण आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. दुसरे, विविध विभागांशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करणे. आता अनौपचारिक संबंध म्हणजे काय हे लक्षात घ्या, की सहज अगदी आपले बॉस आपल्या घरी येतात, आपली विचारपूस करतात, आवडेल ना. तसंच एखाद्या बॉसने नुसतंच तिथनं ऑर्डर ऑफिसमधनं करायची का? कधी कधी आपल्या विभागाला भेट द्यायची. आपल्याला काही प्रॉब्लेम येतो आहे का? राठी मॅडम आज का नाही आल्या? काही अडचण आहे का? त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम आहे का? असे अनौपचारिक संबंध जर प्रस्थापित केले तर मला प्रेम निर्माण होईल की नाही? होईल ना. मग आमच्यात कॉर्डिनेशन राहील ना, 2 कामं मी जास्ती पण करून देईल ना. म्हणजे हे पण बरोबर आहे. विचारांची देवाणघेवाण करणं, बरोबर आहे ना. आता मला बॉसने विचारलं, हे योग्य आहे ना, तुम्हाला जमेल ना, करेल ना, मग काही आपण असं केलं तर असं चालेल ना, मग आपण त्यातनं समन्वय साधू शकतो ना, तर हे पण योग्य आहे. त्याच्यानंतर संदेश वहनाची योग्य व्यवस्था करणे, म्हणजे मॅसेज माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर योग्य माणूस भेटला
तर मला आहे ना सर्क्युलर पाठवलं, मला कळेल की नेमकं काय आहे. पण ज्याला सांगितलं त्याने मला संदेश देतापर्यंत वेगळा संदेश दिला तर समन्वय होईल का? बॉसने सांगितलं जेवण तयार करा आणि मी अहवाल तयार केला, चालेल? कारण संदेश प्रॉपर नाही आला. नाही चालणार बेटा. आहे ना, भोजन सांगितलं तर भजन करून नाही चालणार. म्हणजे इथे तुम्हाला हा पण पर्याय, योग्य व्यवस्था पाहिजे. हे चारही पर्याय म्हणजे समन्वय साधण्यासाठी ज्याची पात्रता आणि आवड आहे ती लक्षात घेऊन त्याच्याकडे जबाबदारी द्यायची. तुम्हाला विविध विभागाशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करायचे, त्याच्या सुखदुःखात पण सहभागी व्हायचं, विचारांची तुम्ही देवाणघेवाण पण करणार आणि संदेशवहन पण योग्य व्यवस्था करणे. चारही पर्याय उपाय बरोबर आहे. म्हणून पर्याय कोणता येणार रे बेटा? ड म्हणतोय. एकदम खरं आहे गणेश, ड. ओके, चला 40. समन्वयाशी संबंधित खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. बघा, समन्वयाशी संबंधित चुकीचं विधान निवडायचं आहे. आता चूक विधान ओळखा. समन्वयाने संघर्ष आणि कार्याची पुनरावृत्ती टाळता येते. बघा, कोऑर्डिनेशन असेल आहे ना तर संघर्ष होईल का? नाही. कार्याची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच काम कराल का? नाही. म्हणजे ती टाळता येते. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान वाचा. समन्वयाने वेळ आणि पैशांची बचत होते. जर कार्याची पुनरावृत्ती झाली नाही तर तुमचा वेळ वाचेल, वेळ वाचला तर पैसा वाचेल. दोन्ही गोष्टी म्हणजे हेही विधान बरोबर आहे. समन्वय एकदाच चालणारी प्रक्रिया आहे. एकदाच चालणारी प्रक्रिया आहे. स्नेहा म्हणते चुकीचं आहे. स्नेहा बरोबर आहे का? स्नेहा, समन्वय एकदाच चालणारी प्रक्रिया नाही. का बरं? मॅडम, समन्वय पुन्हा पुन्हा होत असतो. एकदा समन्वय साधून नाही चालणार. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा समन्वय साधावा लागेल. म्हणजे हे विधान चुकीचे आहे. आणि शेवटचा पर्याय एकदा वाचा पुन्हा. प्रभावी संसूचनाच्या अभावाने समन्वय साधण्यास विलंब होतो. बघा, साधन संसूचनाचं प्रभावी नाही, अभाव आहे. म्हणजे आहे ना, आपल्याकडे संसूचनाची माध्यमं म्हणजे TV असेल, रेडिओ असेल, वर्तमानपत्र असेल, तुमचे इंटरनेट असतील आहे ना, ज्याच्याने तुम्ही एकमेकांपर्यंत विचार पोहोचू शकतात. ही जर साधने प्रभावी नाही, याचा अभाव आहे, तर समन्वय साधण्यास विलंब होणार. बरोबर आहे? यस. कारण आता परीक्षेचं झालं ना तुमचा. जर विद्यापीठाने संसूचनाचा अभाव राहिला असता, कुठे कनेक्टिव्हिटी नाही, तर तुमच्यापर्यंत मेसेज पोचायला विलंब झाला ना, समन्वय साधायला. बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. म्हणजे शेवटचं आता इथे मला सांगा स्नेहा, कोणतं विधान इथे बरोबर? आता निवडू चुकीचं. क म्हणते. ओके, हे क विधान चुकीचे विधान आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या भागात आपण समन्वयावर आधारित 20 प्रश्न बघितलेले आहेत आणि धोरण निश्चितीचे 20 असे धोरण निश्चितीच्या प्रकरणावर एकूण 40 प्रश्नांचा अभ्यास आपण केलेला आहे. निश्चितच आपणास समन्वय आणि धोरण निश्चिती हे दोन्ही भाग समजण्यास मदत झाली असेल, हे समजतो. इथे तुम्ही चित्र पाहू शकतात. समन्वयाचं वेगवेगळं कार्य आहे. हे कार्य सगळ्यांना एकत्र येऊन जोडायचं आहे. तिथे एक व्यक्तीचं काम नाही, अनेक आहे, हेही आपण बघू शकतो. अशा प्रकारे समन्वयामध्ये एकमेकांना घेऊन काम करणं आणि त्यातनं सुसूत्रता निर्माण करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपणास परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्सला अगदी अवश्य कमेंट्स करा.